नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 1 यातील क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे 3 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 2, सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स. हे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत फॉर एक्स वाय. पहा, एक्स आणि वायची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. एक्स आणि वाय हे दोन्ही पण प्युअर रिअल नंबर आहेत, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर नाहीत. एक्स आणि वाय हे रिअल नंबर आहेत. तर आपल्याला या इक्वेशनवरून एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. पहा, सोल्युशन हे इक्वेशन आहे. येथे एक्सने मल्टिप्लाय केलेला आहे ब्रॅकेटला आणि वायने मल्टिप्लाय केलेला आहे. आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. पहा, एक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4x होतील. पहा, देअरफोर प्रथम इक्वेशन लिहून घ्या. नंतर देअरफोर 4x मायनस 5xi या एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण. हे प्लस आता या वायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे 2y प्लस 3yi. पहा, आय आधी लिहिला तरी चालतो, नंतर लिहिला तरी चालतो, इक्वल टू 10 मायनस 7i. पहा, आता येथे आय आहे, येथे पण आय आहे. पहा, आयच्या टर्म आपण एकत्र लिहू आणि विदाऊट आयच्या टर्म आपण एकत्र लिहू. देअरफोर 4x हे प्लस 2i, यामध्ये आय नाही आहे. आता पहा, 5xi 3yi, या दोघांमध्ये आय आहे, आपण आय कॉमन काढू. या दोन्ही टर्ममध्ये आय आहे, आपण आय कॉमन काढू. आय कॉमन काढल्यामुळे पहा, प्लस आय कॉमन काढला तर इथे काय राहील, मायनस 5x. आय कॉमन काढल्यामुळे प्लस 3y आणि इक्वल टू 10 मायनस 7i. बरोबर आहे. पहा, आता आपण काय करू, रिअल आणि इमेजिनरी पार्ट इक्वल करू. येथे आय नाही आहे आणि इथे पण आय नाही आहे, म्हणजे ही टर्म या टर्मला इक्वल आहे. येथे आय आहे आणि इथे पण आय आहे, म्हणजे एवढा ब्रॅकेट या मायनस 7ला इक्वल आहे. पहा, इक्वेटिंग रिअल अँड इमेजिनरी पार्ट्स. देअरफोर 4x प्लस 2y ही व्हॅल्यू इक्वल आहे 10ला. पहा, हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. अँड मायनस 5x प्लस 3y इक्वल टू मायनस 7. बरोबर आहे. आय घ्यायचा नाही आपल्याला. आय बरोबर एवढा ब्रॅकेट आहे, येथे आय बरोबर मायनस 7 आहेत, म्हणजे हा ब्रॅकेट मायनस 7ला इक्वल आहे. पहा, येथे आपण 2ने डिवाईड करू, म्हणजे हे 2x होतील प्लस y इक्वल टू 5 होईल. बरोबर आहे. 2ने डिवाईड केला आपण पूर्ण इक्वेशनला, तर इक्वल टू 5. अँड हे ॲज इट इज. पहा, इथे फक्त सेपरेट वाय आहे, म्हणजे आपण वायची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू आणि सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करून हे दोन इक्वेशन सॉल्व करू आपण. पहा, यावरून वायची व्हॅल्यू काय मिळेल, वाय इक्वल टू 5 मायनस 2x. बरोबर आहे. वायची व्हॅल्यू ही मिळाली आपल्याला. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू. या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू काढली, ती वायची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. सपोज हे 1 नंबर, सपोज याला 1 करू आपण आणि याला 2 करू. पुट y इक्वल टू 5 मायनस 2x इन इक्वेशन 2. वायच्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. देअरफोर मायनस 5x प्लस 3, वायची व्हॅल्यू 5 मायनस 2x. बरोबर आहे. आणि इक्वल टू मायनस 7. आता हे इक्वेशन सॉल्व केलं आपण तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. नंतर वायची व्हॅल्यू, येथे एक्सची व्हॅल्यू पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय केलेली आहे. देअरफोर हे काय होईल, मायनस 5x प्लस 3ने मल्टिप्लाय करू, 15 होतील मायनस 6x आणि इक्वल टू मायनस 7. बरोबर आहे. मायनस 5x मायनस 6x म्हणजे मायनस 11x इक्वल टू हे मायनस 7 आणि हे 15 या साईडला मायनस 15 होतील. बरोबर आहे. म्हणजे मायनस 11x, मायनस 11x इक्वल टू -22.
-22. देअरफोर दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होतील, म्हणजे 11x = 22. देअरफोर x = काय होईल 22/11. देअरफोर x = 2. 22ला 11ने डिवाइड केलं तर 2, बरोबर आहे. x ची व्हॅल्यू 2 मिळाली. आता ही व्हॅल्यू पुट x = 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, y = 5 - 2x. देअरफोर y = 5 - 2. x ची व्हॅल्यू 2 पुट करू, बरोबर आहे. म्हणजे 5 हे -4 होईल, 2 × 2 म्हणजे 1. देअरफोर y = 1. देअरफोर x ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली आणि y ची व्हॅल्यू 1 मिळाली. दोन्ही पण रिअल नंबर आहेत. नेक्स्ट इक्वेशन 2 सोल्युशन. डिनॉमिनेटर आपण या साईडला पास करू. इथे डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. इक्वेशन असं लिहून घ्या. नंतर x + iy = हा ब्रॅकेट या साईडला पास करू. 2 टर्म असल्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण, आणि हा ब्रॅकेट या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, बरोबर आहे. देअरफोर x + iy = 7ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 14 + 21i -i ने मल्टिप्लाय करू. -2i आणि -3i² होईल, बरोबर आहे. देअरफोर x + iy = 14 + 21 - 2 21i - 2i म्हणजे 19i, बरोबर आहे. -3i² ची व्हॅल्यू -1, सिन्स i² = -1. देअरफोर x + iy = 14 + 19i हे -3 होतील, बरोबर आहे. देअरफोर x + iy = 14 + 19i 14 आणि 3 म्हणजे 17 होतील, बरोबर आहे. 17i. या दोघांची ॲडिशन 17 होईल. येथे x आहे, येथे 17 आहे, येथे iy, येथे 19 आहे. आपण इक्वेट करू. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे बेसिकपासून सांगायची गरज नाही. x ची व्हॅल्यू 17 होईल अँड i = y आहे, i = 19 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू 19. y = 19. x ची व्हॅल्यू 17, y ची व्हॅल्यू 19. नेक्स्ट थर्ड इक्वेशन सोल्युशन. येथे a + bi या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे x + iy. आपल्याला इक्वेटिंग करून सोपं जाईल सॉल्व करण्यासाठी. त्यासाठी आपण काय करू, या साईडला x + iy राहू देऊ आणि हा ब्रॅकेट या साईडला पास करू. येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिव्हिजनमध्ये जाईल, बरोबर आहे. देअरफोर x + iy हा ब्रॅकेट ॲज इट इज = हे 2 + 3i येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिव्हिजनमध्ये येतील ह्या 2 टर्म 5 + 6i, बरोबर आहे. x + iy म्हणजे इक्वेटिंग केल्यानंतर आपल्याला सोपं जाईल सॉल्व करण्यासाठी. हे असंच राहू देऊ आपण. येथे आता कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू, म्हणजे 2 + 3i डिनोमिनेटरचा कॉन्जुगेट 5 + 6i. येथे प्लस आहे तर मायनस साईनने मल्टिप्लाय करणार. 5 - 6i. इथे पण 5 - 6i. आता वरचा मल्टिप्लिकेशन, खालचा मल्टिप्लिकेशन. 2ने मल्टिप्लाय करू, या ब्रॅकेटला 2ने मल्टिप्लाय करू, तर काय होईल 10. 2ने -12i
3i ने मल्टिप्लाय करू म्हणजे प्लस 15i होईल मायनस 18i स्क्वेअर बरोबर आहे अपॉन ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्ममध्ये आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असंही करू शकता किंवा 5ने मल्टिप्लाय करा नंतर 6i ने मल्टिप्लाय करा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर म्हणजे 25 होईल बरोबर आहे मायनस बी स्क्वेअर बी म्हणजे 6i आहे बी स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर 36 आणि आयचा पण स्क्वेअर होईल बरोबर आहे हे 10 मायनस 15 मायनस 12 म्हणजे प्लस 3i मायनस 18i स्क्वेअर 18i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट करू आपण अपॉन हे 25 मायनस 36i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इक्वल टू हे 10 प्लस 3i हे मायनस मायनस प्लस 18 होतील अपॉन 25 मायनस मायनस प्लस 36 ही व्हॅल्यू कशाची आहे एक्स प्लस आय वाय बरोबर आहे देअरफॉर एक्स प्लस आय वाय इक्वल टू 10 आणि 18 दोघांचे ॲडिशन 28 प्लस 3i अपॉन दोघांचे ॲडिशन 61 होईल बरोबर आहे आता आपण काय करू रिअल आणि इमेजिनरी पार्ट सेपरेट करू म्हणजे असं लिहू शकतो आपण देअरफॉर एक्स प्लस आय वाय इक्वल टू हे 21 अपॉन 61 सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे हे 3i अपॉन 61 आपण सेपरेट केले म्हणजे हा येथे आय नाही आहे येथे आय आहे बरोबर आहे आता आपण काय करू रिअल आणि इमेजिनरी पार्ट इक्वेट करू देअरफॉर एक्सची व्हॅल्यू ही मिळेल एक्स इक्वल टू 28 अपॉन 61 आपल्याला इथे स्मॉलेस्ट फॉर्म काढता येणार नाही असंच राहू देऊ अँड वाय इक्वल टू आय बरोबर वाय आहे म्हणजे वायची व्हॅल्यू 3 अपॉन 61 एक्सची व्हॅल्यू ही मिळेल वायची व्हॅल्यू ही मिळेल नेक्स्ट फोर्थ इक्वेशन सोल्युशन येथे आयचा पॉवर 9 आहे आयला पॉवर 7 आणि आयला पॉवर 16 तर पॉवर आपल्याला काय करायचं आहे i⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे 2x प्लस 9 पॉवर आहे म्हणजे आयचा पॉवर 4 केला आपण तर याचा पॉवर 2 करावं लागेल बरोबर आहे 4 × 2 8 होतील म्हणजे इंटू आयने मल्टिप्लाय करू 4 × 2 8 होईल आणि प्लस 1 म्हणजे 9 पॉवर इंटू वाय 2 प्लस आय इक्वल टू एक्स i⁴ करू आपण कारण i⁴ ची व्हॅल्यू 1 आहे i⁴ आता i⁴ बरोबर आहे 4 आणि 3 7 होतील प्लस 10 आयचा पॉवर 4 आणि त्याचा पॉवर 4 करू म्हणजे पॉवर 16 होईल देअरफॉर हे 2x प्लस i⁴ ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1चा स्क्वेअर इंटू आय वाय हे 2 प्लस आय इक्वल टू एक्स i⁴ व्हॅल्यू 1 i³ व्हॅल्यू काय आहे मायनस आय आहे i³ व्हॅल्यू मायनस आय आहे हे लक्षात राहू द्या हे मायनस आय प्लस 10 1 आणि त्याचा पॉवर 4 i³ व्हॅल्यू मायनस आय आणि i⁴ ची व्हॅल्यू प्लस 1 हे आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे देअरफॉर हे 2x 1चा स्क्वेअर 1 होईल 1 ने मल्टिप्लाय केलं तर हेच राहील बरोबर आहे म्हणजे आय वाय 2 प्लस आय इक्वल टू x × 1 म्हणजे x होईल मायनस आय म्हणजे मायनस एक्स आय प्लस 10 1चा पॉवर 4 म्हणजे 1च होईल 10 × 1 म्हणजे 10
बरोबर आहे. याप्रमाणे आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता जे आयचे मोठाले पॉवर होते 9, 7, 16 कॅन्सल झालेले आहेत. आता आय वायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. देअरफॉर 2x प्लस आय वायने मल्टिप्लाय केल्यामुळे 2y होईल. 2y प्लस वाय आय स्क्वेअर होईल आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला -1 पुट करायची. -xi प्लस 10 बरोबर आहे. देअरफॉर हे 2x प्लस 2y प्लस y आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इक्वल टू -xi प्लस 10. रिझन लिहा. आय स्क्वेअर इक्वल टू -1. देअरफॉर हे 2x हे प्लस 2y मायनस y होईल इक्वल टू -xi प्लस 10 बरोबर आहे. येथे आपल्याला विदाऊट आयच्या टर्म आपण एकत्र लिहिल्या तर ज्यावेळेस आपण इक्वेटिंग करू रिअल आणि इमेजनरी पार्ट तर त्यावेळेस आपल्याला 2yची व्हॅल्यू -x मिळेल बरोबर आहे. म्हणजे yची व्हॅल्यू xच्या फॉर्ममध्ये मिळत आहे. त्यामुळे आपल्याला ती प्रोसेस नाही करायची. आपल्याला काय करायचं आहे या टर्म या साईडला आणायच्या. 2x हे प्लस 2y हे -y हे या साईडला आले तर प्लस xi होईल आणि हे -10 होतील आणि इक्वल टू 0 बरोबर आहे. विदाऊट आयच्या टर्म आपण एकत्र लिहू म्हणजे 2x हे -y आणि -10 यामध्ये आय नाही आहे बरोबर आहे. आणि प्लस येथे आय आहे आणि येथे आय आहे. आपण आय कॉमन काढू. आय कॉमन काढला आपण तर येथे 2y राहील आणि प्लस x राहील प्लस x इक्वल टू 0 बरोबर आहे. आता रिअल पार्ट या साईडला एवढा आहे, इमेजनरी पार्ट एवढा आहे आणि इक्वल टू 0 आहे. म्हणजे 0ला आपण असं लिहू शकतो 2x - y - 10 हा रिअल पार्ट आहे. 2x - y - 10 हा रिअल पार्ट हे प्लस i 2y प्लस x हा काय आहे इमेजनरी पार्ट इक्वल टू येथे 0 आहे. म्हणजे 0 असल्यामुळे आपण असं लिहू शकतो इकडे रिअल पार्ट आहे इकडे फक्त 0 आहे म्हणजे 0 प्लस 0i लिहू आपण. 0ला कसं लिहिलं आपण 0 प्लस 0i असं लिहू शकतो आपण. याची पण व्हॅल्यू किती आहे 0च आहे. म्हणजे आता एक इक्वेट करू आपण. इक्वेटिंग रिअल अँड इमेजनरी पार्ट्स म्हणजे 2x - y - 10 ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 0 अँड 2y प्लस x इक्वल टू 2y प्लस x इक्वल टू 0च मिळेल बरोबर आहे. आय बरोबर हा ब्रॅकेट इथे आय बरोबर 0 म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळेल 0 मिळेल. देअरफॉर असं लिहिता येईल आपल्याला 2x - y इक्वल टू 10 बरोबर आहे. हे 10 या साईडला प्लस होतील अँड हे 2y प्लस x इक्वल टू 0 ॲज इट इज. 2 येथे सेपरेट x आहे येथे सेपरेट y आहे. म्हणजे कोइफिशियंट नसल्यामुळे आपण काय करू एक तर yची व्हॅल्यू काढता येईल या इक्वेशनवरून किंवा xची काढता येईल. xची काढली तर ती व्हॅल्यू येथे पुट करणार आणि yची काढली तर ती व्हॅल्यू येथे पुट करणार. यावरून xची व्हॅल्यू काय मिळेल देअरफॉर x इक्वल टू -2y बरोबर आहे. हे -2y मिळेल. xची व्हॅल्यू -2y. सपोज हे 2 नंबर आणि हे इक्वेशन 1 नंबर करू आपण बरोबर आहे. या साईडचं इक्वेशन 2 नंबर या साईडचं इक्वेशन 1 नंबर. आता xची व्हॅल्यू येथे पुट करू आपण सबस्टिट्यूशन मेथड. पुट x इक्वल टू -2y इन इक्वेशन 1 आपल्याला काय मिळेल 2 x ऐवजी -2y
आणि हे -y इक्वल टू 10 बरोबर आहे. देअरफोर हे -4y होतील, हे -y इक्वल टू 10 बरोबर आहे. देअरफोर -5y होईल, -4y - y म्हणजे -5y इक्वल टू 10. देअरफोर वायची व्हॅल्यू काय मिळेल, हे 5 डिव्हिजनमध्ये जातील, -5 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे -2 मिळेल. y इक्वल टू -2 बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू येथे पुट करू. पुट y इक्वल टू -2 इन इक्वेशन 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, -2 वायच्या ऐवजी -2 म्हणजे हे +4 होतील. देअरफोर एक्स इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 4 मिळेल आणि वायची व्हॅल्यू -2. पहा येथे आपल्याला हे दोन इक्वेशन मिळत आहेत. तर या दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व करता येईल. येथे 2x आहे, येथे फक्त x आहे, म्हणजे या इक्वेशनला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. तसंही करता येईल किंवा येथे आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे, ती व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केली म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये झाल्यामुळे आपल्याला एक व्हॅल्यू मिळालेली आहे. पहा याप्रमाणे सॉल्व करता येईल सबस्टिट्यूशन मेथडने. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3 इव्हॅल्युएट, याची व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची आपल्याला. पहा सोल्युशन 1 - i प्लस i² आहे आणि पॉवर आहे -15. पहा इक्वल टू 1 - i² म्हणजे -1 बरोबर आहे. i² ची व्हॅल्यू -1 पुट केली आपण आणि पॉवर -15. पहा इक्वल टू हा +1 हा -1, +1 - 1 कॅन्सल होईल, +1 - 1 कॅन्सल, फक्त -i राहील आणि पॉवर आहे -15. पहा पॉवर मायनसमध्ये आहे, तो जर पॉवर प्लस करायचा असेल तर 1/, लिहावं लागते आपल्याला. 1/, हे -i, याचा पॉवर किती होईल आता, +15 होईल. मायनस पॉवर आता प्लस होईल कारण 1/, लिहिलेलं आहे आपण बरोबर आहे. आता इक्वल टू 1 -i, याचा अर्थ काय होतो, -1 × i. i आपण प्लस केलेला आहे आणि मायनस साईनऐवजी -1 लिहू शकतो आपण. हे 15 पॉवर ॲज इट इज बरोबर आहे. आता पहा आपल्याला असं लिहिता येईल 1/, -1चा पॉवर 15. याचा अर्थ काय आहे, -1चा पॉवर 15 आहे आणि आयचा पण पॉवर 15 आहे म्हणजे -1चा पॉवर 15 आणि इथे इंटू मल्टिप्लिकेशन आयचा पॉवर 15, आय त्याचा पॉवर 15 बरोबर आहे. 1/, पॉवर ऑड असल्यामुळे ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, -1च मिळेल बरोबर आहे. -1 आणि i⁻15 म्हणजे i⁻4 लिहिलं आपण, 15ला 4ने डिवाइड करू, रिमाइंडर 3 उरेल बरोबर आहे. म्हणजे पॉवर आपण 3 करणार, i⁻4 त्याचा पॉवर 3 उरत आहेत म्हणजे i³ ने मल्टिप्लाय करणार बरोबर आहे. 4 × 3 12 आणि हे 3 म्हणजे 15. इक्वल टू हे मायनस आपण येथे लिहू शकतो, -1 बरोबर आहे. मायनस वर घेतले आपण, i⁻4 व्हॅल्यू 1 आहे, त्याचा पॉवर 3 आणि i³ ची व्हॅल्यू -1 -i आहे. i³ ची व्हॅल्यू किती आहे, -i. सिन्स i³ ही व्हॅल्यू -i आहे. -1/, हे 1चा क्यूब 1 होईल म्हणजे लिहिण्याची गरज नाही, -i काय राहील, -i. मायनस मायनस कॅन्सल होतील म्हणजे काय राहील, 1/i बरोबर आहे. डिनॉमिनेटरमध्ये आय नसला पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आयने मल्टिप्लाय करू म्हणजे इक्वल टू 1/i, आयने मल्टिप्लाय करू आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. तर काय होईल, 1 × i म्हणजे i होईल, अपॉन i × i म्हणजे i² होईल बरोबर आहे. आता i² ची व्हॅल्यू -1, i² म्हणजे काय, -1, ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू म्हणजे
हे आय स्क्वेअर म्हणजे -1 बरोबर आहे. पहा -1 आय अपॉन -1 म्हणजे आपण असं लिहू शकतो फक्त -आय. आन्सर काय मिळेल आपल्याला -आय. नेक्स्ट पहा थर्डमधील सेकंड याची व्हॅल्यू काय असेल. पहा सोल्युशन. पहा आयचा पॉवर 131 आहे आणि प्लस आयचा पॉवर 49 आहे. पॉवर आपण I⁴ या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. पहा 131 आहेत, 4ने डिवाइड केला आपण तर काय होईल, हे 1 रिमाइंडर 3 उरत आहे बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, I⁴ त्याचा पॉवर आपण 32 करणार आणि I³ मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय करणार I³ बरोबर आहे. I त्याचा पॉवर 4 आणि त्याचा पॉवर 32 रिमाइंडर 3 आहे म्हणजे I³ मल्टिप्लाय करणार बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन किती होईल, 4ने मल्टिप्लाय केलं 32ला 128 होतील आणि हे 3 म्हणजे काय 131 बरोबर आहे. आता हे प्लस 49 पॉवर आहे, 49 पॉवर आहे, 4ने डिवाइड करू. हे 9 घेतले, रिमाइंडर 1 उरेल बरोबर आहे. रिमाइंडर 1 आहे म्हणजे आयने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, कारण आयचा पॉवर 1 म्हणजे फक्त आयच मल्टिप्लाय करणार आणि 4चा पॉवर 12 करणार आपण. I⁴ त्याचा पॉवर 12 म्हणजे हे 48 होतील आणि आयने मल्टिप्लाय करणार. आयचा पॉवर टोटल किती होईल, हा 48 आणि हा 1 म्हणजे 49. असं काय केलं आपण, कारण I⁴ ची व्हॅल्यू 1 आहे ती पुट करू आपण. I⁴ ही व्हॅल्यू 1 आहे म्हणजे सर्व सिम्प्लिफाय होऊन जाईल बरोबर आहे. I⁴ ही व्हॅल्यू 1 आणि पॉवर 32 म्हणजे 1चा पॉवर 32. I³ ची व्हॅल्यू -I, I³ ची व्हॅल्यू -I आहे हे लक्षात राहू द्या. आणि प्लस 1 पॉवर 12 इंटू I. 1ला पॉवर किती जरी असेल तरी आन्सर 1च मिळेल बरोबर आहे. इंटू हे -I प्लस 1चा पॉवर 12 म्हणजे 1 होईल आणि इंटू I. 1 इंटू -I म्हणजे -I होईल. हे प्लस 1 इंटू I म्हणजे I होईल. प्लस I -I कॅन्सल म्हणजे काय 0. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. याची व्हॅल्यू काय असेल. जर एक्सची व्हॅल्यू ही असेल तर याची व्हॅल्यू काय असेल. पहा आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे, ही एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज येथे पुट केली तर कॅल्क्युलेशन आपल्याला अवघड होईल. त्यासाठी काय करायचं आहे, या एक्सच्या व्हॅल्यूमधला आय कॅन्सल करायचा आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला. नंतर जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल त्या पॉलिनॉमियलने आपल्याला या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. एक्सरसाइजमध्ये आपण पाहिलेलं आहे बरोबर आहे. पाहायचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. एक्सची व्हॅल्यू ही आहे, आपल्याला एवढी व्हॅल्यू काय असेल ती काढायची. जर एक्सची व्हॅल्यू ही असेल तर याची व्हॅल्यू काय असेल. त्यासाठी आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू 1 + 2i दिलेली आहे बरोबर आहे. हा 1 या साईडला पास करू. देअरफॉर x - 1 = 2i बरोबर आहे. आता स्क्वेअरिंग करू बोथ साईड. स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यामुळे x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, दोघांचाही स्क्वेअर होईल. 2चा स्क्वेअर 4 आणि आयचा स्क्वेअर I² बरोबर आहे. a - b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला म्हणजे x² - 2x + 1 = 4. I² ची व्हॅल्यू -1. देअरफॉर हे काय होईल, x² - 2x हे +1 हे -4 होतील. हे -4 या साईडला आणू म्हणजे x² - 2x
-4 या साईडला +4 होतील म्हणजे +5 इक्वल टू 0. हे आपल्याला या एक्सच्या व्हॅल्यूपासून हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलेलं आहे आणि आयची व्हॅल्यू म्हणजे येथील आय आता कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे. सपोज 1 नंबर. आता आपल्याला काय करायचं आहे, या पॉलिनॉमियलला एवढ्या पॉलिनॉमियलने डिवाईड करायचं आहे. पहा म्हणजे आपण काय करू, 9 पहा ही पॉलिनॉमियल x³ + 2x² 2x² - 3x + 21 याला डिवाईड करायचं आपल्याला एवढ्या पॉलिनॉमियलने. x² - 2x + 5 x² - 2x + 5 ने आपल्याला डिवाईड करायचं आहे. पहा डिवाईड करायचं आहे. पहा येथे x³ आहे पहिली टर्म, येथे x² आहे म्हणजे x³ ला जर आपण x² ने डिवाईड केलं तर आन्सर आपल्याला काय मिळेल, x. म्हणजे x ने आपण पहिला भाग देणार, x ने मल्टिप्लाय करू पूर्ण याला तर x³ होईल. x ने मल्टिप्लाय केल्यामुळे पहा x ने मल्टिप्लाय केल्यामुळे -2x² होईल आणि x ने मल्टिप्लाय केल्यामुळे 5x होईल +5x. बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन करणार आपण आता. ही सबट्रॅक्शन साईन चेंज होतील, हे कॅन्सल होईल. 2x² म्हणजे 4x² होईल. -5 - 3 म्हणजे -8x होईल आणि हे +21. आता येथे पहिली टर्म 4x² आहे आणि इथे पहिली टर्म x² आहे म्हणजे आन्सर काय मिळेल 4. म्हणजे आता 4 ने आपण डिवाईड करणार +4. पहा येथे आता 4 ने मल्टिप्लाय करायचं, आलेला आन्सर येथे लिहायचं आपल्याला 4x² - 8x आणि +20 होतील. पहा साईन चेंज करू, हे कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल. बरोबर आहे. +8x - 8x +21 - 20 म्हणजे 1. ही काय रिमाइंडर 1 ही रिमाइंडर आहे. हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे इथे जास्त बेसिक सांगत नाही. हा आहे आपला डिवायझर, ज्याने डिवाईड केलं तो आपला डिवायझर. हे आलेला आन्सर म्हणजे काय कोशंट आहे आणि हा डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. म्हणजे डिव्हिडंडची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. डिव्हिडंड इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन डिवायझर इंटू कोशंट कोशंट म्हणजे आलेला भागाकार आणि प्लस ही रिमाइंडर, त्यामध्ये बाकी ॲड करणार आपण रिमाइंडर. पहा डिव्हिडंड म्हणजे ही व्हॅल्यू जी आपल्याला फाइंड आउट करायची तीच. देअरफॉर डिव्हिडंड काय आहे, x³ + 2x² - 3x + 21 हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. ती व्हॅल्यू आता येथे मिळणार आहे आपल्याला. डिवायझर म्हणजे ही व्हॅल्यू x² - 2x + 5. पहा 3 टर्म असल्यामुळे आपण ब्रॅकेट केलेलं आहे इंटू कोशंट म्हणजे आलेला भागाकार x + 4 आणि ही रिमाइंडर 1 आहे. पहा इक्वल टू पहा एवढ्याची व्हॅल्यू किती आहे, x² - 2x + 5 0 आहे. बरोबर आहे. फ्रॉम 1 म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू 0 आहे, ती येथे पुट करू 0 हे इंटू x + 4 आणि हाफ +1 येथे रिझन लिहिणार फ्रॉम 1 कारण याची व्हॅल्यू 0 आपण येथे दाखवलेली आहे. 0 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे 0 होईल, हे +1 म्हणजे आन्सर काय मिळेल 1. बरोबर आहे. याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 1. जर एक्सची व्हॅल्यू ही असेल तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळणार आहे. नेक्स्ट पहा फोर्थमधील सेकंड, येथे एक्सची व्हॅल्यू ही असेल तर याची व्हॅल्यू काय असेल. पहा सोल्युशन, एक्सची व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. x =
-5 + 4i. आपल्याला काय करायचं आहे, हा आय कॅन्सल करायचा आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. पहा x हे +5 होतील = 4i. बरोबर आहे. स्क्वेअरिंग करू आपण, स्क्वेअरिंग बोथ साईड. देअरफॉर म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल x + 5 त्याचा स्क्वेअर = 4i आणि त्याचाही स्क्वेअर होईल. बरोबर आहे. x² + 10x होतील +25. a + b ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण, a² + 2ab + b² आणि = 4चा स्क्वेअर 16 आणि i² ची व्हॅल्यू -1. आयचा पण स्क्वेअर होईल, 4चा पण स्क्वेअर होईल, i² म्हणजे -1. बरोबर आहे. देअरफॉर x² + 10x हे +25 हे -16 होतील, या साईडला आले तर +16 होतील आणि = 0 होईल. x² हे +10x 25 आणि 16 म्हणजे +41 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. याला सपोज 1 नंबर. आता काय करायचं आहे, एवढ्या पॉलिनॉमियलला डिवाईड करायचं आहे. नाऊ ही पॉलिनॉमियल लिहून घेऊ आपण. हा डिव्हिडंड आहे, x⁴ प्लस 9x³ प्लस 35x² मायनस x आणि प्लस 164. आपल्याला डिवाईड करायचं आहे x² प्लस 10x प्लस 41, x² प्लस 10x प्लस 41 डिवाईड करायचं आहे. पहिला भाग काय द्यायचा, तर ही पहिली टर्म आणि ही पहिली टर्म, या टर्मने डिवाईड करायचं आहे. x⁴ आणि इथे पहिली टर्म x² आहे, हे कॅल्क्युलेशन x² येईल. बरोबर आहे. तर आता म्हणजे हा x² कॅन्सल होईल, इथे फक्त x² राहील. x² पहिला भाग देणार म्हणजे x² इथे मल्टिप्लाय करणार आणि आलेला आन्सर इथे लिहिणार आपण. x⁴ होईल, प्रत्येक टर्मला x² मल्टिप्लाय करू म्हणजे x⁴ होईल प्लस 10x³ होईल 41x² होतील प्लस 41x². बरोबर आहे. या दोन टर्म आपण नंतर घेऊ. आता ही सबट्रॅक्शन करू म्हणजे साईन चेंज होतील, प्लसचं मायनस होईल, हे कॅन्सल होऊन जाईल प्लस मायनस. बरोबर आहे. -10x³ प्लस 9x³ म्हणजे -x³ होईल. -10मधून 9 प्लस केले तर -1 म्हणजे -x³. दोघांची सबट्रॅक्शन -6x² होईल. बरोबर आहे. आता हा -x घेऊ आपण, एक टर्म आपण खाली घेतली. आता -x³ पहिली टर्म आहे आणि इथे x² आहे, हे डिवाईड केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, -x मिळेल. बरोबर आहे. म्हणजे -x ने आपण भाग देणार. आता -x इथे -x ने मल्टिप्लाय करणार, प्रत्येक टर्मला आलेला आन्सर इथे लिहिणार म्हणजे -x³ -x ने -10x² होतील, -x ने -41x होतील, -41x. बरोबर आहे. आता हे 64 येथे 164 राहिलेले आहेत, इथे घेऊ आपण. ही सबट्रॅक्शन करू म्हणजे साईन चेंज होतील, मायनसचं प्लस होईल, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस होईल, हे कॅन्सल होऊन जाईल. 10x² मायनस 6x² म्हणजे 4x² राहील. बरोबर आहे. आणि 41x मायनस x म्हणजे प्लस 40x, दोघांची सबट्रॅक्शन प्लस 40x आणि हे 164. इथे 4x² पहिली टर्म आहे आणि इथे x² पहिली टर्म आहे. x² हे डिवाईड केले आपण तर आन्सर मिळेल 4 म्हणजे 4 ने आपण डिवाईड करणार, इथे 4 लिहिणार, येथे 4 ने मल्टिप्लाय करून आलेला आन्सर येथे लिहिणार. 4x²
4ने 40x होतील प्लस 40x आणि 41ला 4ने मल्टिप्लाय करू तर 4 164 बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन 164. बस साईन चेंज करू कारण सबट्रॅक्शन करायची. प्रत्येक साईन प्लस असल्यामुळे प्रत्येक साईन मायनस होईल. हे कॅन्सल होईल प्लस मायनस, हे पण प्लस मायनस कॅन्सल होईल आणि हे पण प्लस मायनस कॅन्सल होईल म्हणजे रिमाइंडर 0 आहे बरोबर आहे. हा आपला डिवायझर, हा आहे डिव्हिडंड, हा आहे कोशंट आलेला भागाकार म्हणजे कोशंट आणि ही रिमाइंडर आपली 0 आहे. येथे रिमाइंडर 0 आहे. नाऊ फॉर्म्युला डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. हे आपण एक्सरसाइजमध्ये सर्व पाहिलेलं आहे. डिव्हिडंड म्हणजे एवढी व्हॅल्यू बरोबर आहे. लिहून घेऊ आपण. एक्सचा 4th पॉवर प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर आणि मायनस x प्लस 164 इक्वल टू डिवायझर म्हणजे ही व्हॅल्यू x स्क्वेअर 10x प्लस 41 x स्क्वेअर प्लस 10x प्लस 41 इंटू कोशंट म्हणजे आलेला भागाकार x स्क्वेअर मायनस x प्लस 4 x स्क्वेअर मायनस x प्लस 4 आणि रिमाइंडर 0 आहे म्हणजे प्लस 0. परंतु ही व्हॅल्यू किती आहे 0 आहे 1मध्ये बरोबर आहे. ही व्हॅल्यू 0 आहे. येथे आपण 0 लिहिणार इंटू हा ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस x प्लस 4 आणि प्लस 0. 0 इंटू ब्रॅकेट म्हणजे 0च होईल प्लस 0 म्हणजे आन्सर मिळेल 0 बरोबर आहे. या पॉलिनॉमियलचा आन्सर काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. जर एक्सची व्हॅल्यू ही पुट केली आपण यामध्ये तर आपल्याला 0 मिळेल. एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज आपण पुट केली तर कॅल्क्युलेशन अवघड होईल कारण पॉवर 4 आहे, पॉवर 3 आहे. त्यामुळे या प्रोसेसने आपल्याला सॉल्व करायचं आहे. याची व्हॅल्यू आपण 0 पुट केली कारण इथे आपण 0 व्हॅल्यू दाखवलेली आहे. येथे लिहिणार फ्रॉम 1. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.